पोराला काय सांगू मी, याची माय काय आहे तर काय बोलू आता याच्यासोबत. मम्मी मम्मीच करून राहिला. बाबू मम्मी मम्मी करू नको तू, तुले बिस्किटचा पुडा देतो आम्ही. हां बिस्किट खातं का तू बिस्किट? नाही मम्मी पाहिजे, मम्मी पाहिजे, मम्मी. आता तुला काय सांगू बाबू, तुम्ही माझ्या चावटा गेली दुसऱ्याच्या मागं तुले सोडून. त्या पोराला काय बोला काय सांगा या पोराला माया. अरे बाबू आता कसं मम्मी मम्मी करू नको रे बाबू. बाबू तुझी मम्मी गेली गावा गेली, आता नाही येत तुझी मम्मी गेली पप्पाले सोडून, तुले सोडून गेली ते. हो आता येत नाही ते. आता मीच तुझ्या पप्पा, मीच तुझी मम्मी, सर्व मीच आहो तुझ्या. नाही मला मम्मी पाहिजे, मम्मी पाहिजे. दुधू 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 पाहिजे, मम्मी पाहिजे, दुधू पाहिजे. अरे बाबू तू मम्मी सोडून काही माग मले. दुधू आणू का ते? दुधू दुधू पेतो तू? बरं दुधू आणतो तुले, बिस्किटचा पुला आणतो, चक्केत बी आणतो, पोंगी आणतो तुले, पोंगा साधंच आणतो मी. फक्त मम्मी नको मागू, मम्मी नको मागू. इथलं कसं पोरग मम्मी मम्मीच करते. अरे बाबू तू माय गेली बाबू, गावा गेली तू माय, तुले मले सोडून गेली. आता तुला काय सांगू, कशा भाषेत कोण्या भाषेत सांगू बाबू, आता तुला समजतही नाही. सांगितलं असतं मी आता. तुझी मम्मी नाही आहे, मम्मी गेली मिली, मम्मी गेली वर, गेली वर. काय सांगू तुले, देवा घरी गेली तुझी मम्मी. मम्मी मम्मी बाबू गोंड्या गोंड्या रे बाबू, मी आली रे बाबू, आली ना ते मम्मी आली ना. ये बाबू माझं ये. मम्मी आली, मम्मी मम्मी दुधू दुधू ठीक आहे मम्मी मम्मी. आली आली हो तू अटी, आली आली. तुला काढून दिला नाही मी अटी, आलीच का डबल बी तू? वाज घेत घेत अटी काही नाही तुया. निघ अठून लवकर, निघ चालली जाय अठून. आपल्या कसं दारी नाही दिसाय तू ना. आले आले म्हणजे काही बोलून राहिले का तुम्ही? मा पोरगा आहे ती तर मी येईन, नाही तर कुठे जाईन तर मा पोराला सोडून मी कुठे जाईन? नाही ना तुझ्या अटी याचं कामच नव्हतं ना. तू गेली ना पोहून उठून, पोहून गेली ना तू त्या कोंदिलेच्या मागं, तर त्याच्याच मागं राही ना तू. तो गोड लागेल तुले, तुझ्या लवर होता ना तो, त्याच्या घरी जाई ना तू. माझ्या घरी जारी काय मरून राहिली तू? तुला दिलं म्या सोडून, तू येऊ नको टिसा मा मस्तक खराब करू नको घेणं देणं. चावट लोकांचं मला माही भेजा राग येते. बाबू गोंड्या लढू नको रे बाबू, लढू नको. मी आली ना आता, आली ना तुझी मम्मी आली ना, आता लढू नको ना. या माणसाले जरासं काही समजत नाही. पोराच्या देखत काय बोला कसं बोला काहीच नाही ना, अक्कलच नाही ना. हे पोरग लढून राहिलं ना तरी समजत नाही की कसं बोला काय बोला माझ्यासोबत. काय समजणार आहे माणसाले? तुला चावट धंदा केला, तू या लवर बरोबर तू पोहून गेली, ऐश केला, आणि आता तू म्हणून राहिली मला समजत नाही काय? सारा गाव चोरून आली आणि अटी मला समजत नाही म्हणून राहिली का तू? निघ उठून. हे कसं अटीसा काहीच नाही, ठाव ठिकाणा नाही. लवकर निघ, सांगून राहिलो मी. मस्त खाऊ नको. तुम्ही काऊन एवढा काय काऊन एवढा विषय वाढवून राहिले तुम्ही? आता झाली माझ्यानं चुकी, आता नाही होणार ना बाप्पा. मी काय गेली का त्याच्यासोबत कुठे? काहीच केलंच नाही ना मी ना काही असं बोलाय जोगता. फक्त का साधा जराशी बोलचाल केली बा मी ना त्या माणसासोबत. अहो तू ना फक्त बोलचाल गेली. अगं तुझे फोटो व्हिडिओ आले, सारा गावानं पाहिले, आणि मला म्हणतो बोलचाल गेली. तू किती बदमाश आहेस, किती हे आज मला माहीत आहे ना. तुझ्या येराच्या मागं किती लागेल तू. निघ उठून, तुला सांगून राहिलो. कमली नाही तर मग कसं माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. निघ लवकर उठून. तुझ्या ना काही संबंध राहिला नाही. नाही तर कसं मा मस्तक जर फिरलं की मी फालतू रट्टे खाशील. मला कसं तुला मारणार नाही, माले पोरा देखत. तुला मी कसं दणके मारणार आहो. तू निघ लवकर उठून. प्रेमान सांगून राहिलो, लवकर जाय त्या कोण दिले मागं जाय, घरी चालली जाय तू. काय बाबा काय होऊन राहिले कमली आता? हे डांगरात असं ऐकून नाही राहिलं. निघच म्हणते तू, जास म्हणते त्या कंदिलेल्या घरी. कसंच करू आता मी, कसंच करू. तुम्ही काय धावधाव म्हणून राहिले मला? जाय त्या कंदिलेच्या, जाय त्या कंदिलेच्या घरी. काय त्या कंदिलेच्या घरी मला धावता तुम्ही? काय बाबा रे, कोण दिल्या घरी काय आहे तुझ्या? अरे सर्वच आहे तुझ्या सर्व आहे कोण दिल्या. तुझ्या प्रेमी नाही काय कोण दिल्या? त्या घरी जाय तू लवकर, थांबून तो निघडून. निघ निघ ओटाच मारीन मागून. थांबायचं नाही अजिबात बी. मला कसं वाटून चाललं जा लागेल. माझ्या घरीच जा लागेल. भावाच्या जोर राहिले मग मला टेन्शन नाही राहील ना. तरीसा कोणी येत नाही, ही येऊ शकत नाही तरी. तरीच जाते मग पोराला घेऊन आता.
रे गड्या सांग म्हणशी ना मा बायकोला सांग रे बा समजून काढू देऊन राहिली मला घर या बाई. आता कसं माणूस चुकत असते ना. चुकलो मी माफी मागायला तयार आहे बा बायकोले म्हणले मा. पण कसं मा बायकोला समजून सांगायला. अरे बुडबा घाई नका करू ना. घाई काले करून राहिले तुम्ही. घाई केल्यामुळे सत्यानाश झाला तुमचा. अति घाई संकटच नाही. पहिले म्हणून तुम्हाला की रात्रीच्या डोंगरीला भेटायला जाऊ नका कमलीला. पण तुम्ही मोठ नाही घेतली ना. आताही घरी आलो तुमच्या बायकोला समजून सांगायला. त्याच्यातही गडबड झालं. समजून सांगा. थांबा जरा शांतता ठेवा ना. जराशी माणसं म्हणाली ही पाहिजे. अरे बाबा शांतता जा. सांग बाबा बायकोला समजून सांग. हो शांतता ठेवा. आता बोलू नका भाजरू नका ते शिल्लक. पण चुपचाप राहता. काहीच बोलायचं नाही. मी बोलतो. जशी तुमची बायको म्हणून तसं तुम्हाला बघायला लागेल. आता त्याच्या मनात चालीन ते. हो बाप्पा मुंशीराम ते काही शब्दाच्या बाहेर नाही रे बाप्पा. सांग बाप्पा मा बायकोले समजून सांग. जे म्हणीन ते करायला तयार आहे मी. मा बायको म्हटलं ऐकतो. मुंशीराम भाऊ द्या बुडीला आवाज द्या. बुड्या बायकोली द्या आवाज. हो ओ बुडे काय मुंशीराम भाऊ काय म्हणता तुम्ही. हा दलिंदर माणूस काय आणला तुम्ही सोबत. हा मा बाप हा डगरा काय आणला. आम्ही घराबाहेर काढून दिला आणि तुम्ही सोबत आणलं. काय म्हणणं काय तुमचं. हो बाप्पा भान्या असं काय बोलून राहिला तू. तुझा बाप आहे ना बाबा. तू असं बोलून राहिला. इस्टेट त्याची खाऊन राहिला आणि त्यालाच बोलून राहिला. माणूसच चुकत असते. माणूस हा चुकीचा पुतळा असते बाबू. चुकला तर चुकला. एवढं काय हे करावं लागते. तुला राग मानावं लागते. बापाला आर्यन कार्य करून राहिला. करत कामच केलं ना. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या माणसानं. आम्हाले गल्लीत चाललो तर लोक म्हणतात ना त्या लोफराचा पोरगा चालला. लोफराची बायको चालली असं म्हणतात लोक. काय डगळेला अरे कार्य करायचं राहायचं. अरे भानू आता चूक झाली गड्या त्या बापाच्यानं. जाऊ द्या गडे हो. विसरून झाला गेलं ते. आता तसं लोक बोलतच असतात. लोक तोंड बी बोलते हे बी बोलते. जाऊ दे गड्या भानू. एवढं काय टेन्शन घ्यावं लागते. आणि त्या बाप माणूस आहे बाई थोडी आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं बाईला इज्जत नसते. माणसाला भलती इज्जत आहे की. अरे लाज वाटायला पाहिजे मा बापाले. एवढा मोठा 25 वर्षा पोरगा. आपलं वय आहे काय लफडे करायचं. आता जवान फवान पोरग असतं 18-20 वर्षाचं चालेल समजून घेतलं असतं. मग बा 50-60 वर्षा झाला म्हणजे वयात लफडे करून राहिला. बापा भानू बोल नको. त्या मायले बोला अरे भाऊ त्या. हो मा इकडे हो मा. हा दलिंदर आला लफडेखोर आला. लफडेखोर वापस डबल. त्या मुंशीराम भाऊन आणला. आला का आता. हा मुंशाला घेऊन आली. पाहतो त्याचा हात आता काय म्हणते आता. सांगा ना काय म्हणणं आहे. बोला पटापट. बुढे कसं आता माणूस आहे शेवटी. माणसा पाय घसरला. आता कसं एवढ्या बारीनं माफ करूया बुड्याला. कोण दिली बुड्याले. आता याच्या पुढे तू बुडा करणार नाही असे लफडेखोर कामं. हो मुंशीराम भाऊ तुम्ही कसं चोपड्या गोष्टी करूच नका. तुम्ही की नाही मा माणसाची बाजू घेऊच नका ना. तो माणूस की नाही काहीच गाठ्यात नाही. शिल्लक माणूस आहे. सगळ्या बाया वागवते तो माणूस. आणि तुम्ही त्याची बाजू घेऊन राहिले आणि मला शिकून राहिले तुम्ही. त्या माणसाचा पाय घसरो की काही घसरो बापा आम्हाला काही घेणं देणं नाही. तो माणूस पहा आणि तुम्ही पहा आणि निघा आटून लवकर. आमचं डोकं काही खाऊ नका. आले फालतूचे बाबा. आला 4 माणसाले घेऊन मला शिकवायले. फालतूचे पहिलेच झेंडू पहा माझ्याकडे डोक्याले. बुडी गरम झाली बरं. एवढ्या बारीनं माफ करतो. भाण्याची माय एवढ्या बारीनं माफ कर. मी लागलं तुझी या पाया पडतो. मी अशी चुकी जिंदगीत कधीच नाही करणार. कधीच कानाने हात लावतो उडबुड काढतो लागलंच तो. पण कसं माफ कर मला. ते मला काही सांगू नका बापा. तुम्ही माफी मागा की काही करा. मला काही घेणं देणं नाही. तुम्ही सटका बरं अटून माझ्या डोकं आउट करू नका. पहिलेच मी आउट झाली. आता मी काय करीन सांगता नाही येणार बरं. मग म्हणसाल की सांगलं नाही. चला कुठे करू लवकर. जास्त वातावरण गरम आहे. माफ होत होई. कसं मार खाल्ल्यापेक्षा चला पटकन. चाल मग आता चाल. आता काही खरं नाही बा सत्यानाचा. शांताराम काही बोलायला लागते. लाजगीज वाटते तुला जराशी जनाजी मनाजी. कसला काय सूत्रधार असलं तू. पण असा बोलून राहिला. अरे बुडबा कसं तोंडाला निघून गेलं राजा. आता काय करू. जाऊ द्या बुडबा जाऊ द्या. बाबा आता तुम्ही शांताराम भाऊनी म्हणून राहिले तू गळा असा कोण बोलला. आता आपण कोणाकोणाही तोंड धरणारा. आपलंच घोडं वांग्यात जायला आता आपण कोणाला म्हणणारा सांगा ना. कोणाकोणाला म्हणणारा. साबरू बरोबर बोलून राहिला. झांगू कसं आहे आपण कोणाचे तोंड नाही धरू शकत.
बंद गायला कसं आता बोंबाटाच होईना ना हा. सारे लोक तेच म्हणणार ना. कसं आपली ना आवरल्या नाही गेली तर दुसऱ्याला काय म्हणून फायदा आहे. हा उघड हो, बरोबर आहे तुमचं बी. हो रे बा शांताराम, बरोबर आहे गड्या, बरोबर बोलून राहिलता तू. बुडे बा आता जाऊ दे, आता तो विषय झाला तो झाला. तर पुढे पहा बा काय करायचं आहे तर. आता कसं गड्या, तुली आलतो आम्ही सल्ला विचारायले, पण तू कसं आमच्या याच्यात पिना मारून राहिला. कसं आमचं कसं उलटं झालं तर खिचितात काढून राहिला बा. आणि आता काय तुला विचारा, आम्ही विचारायची मनस्थिती नाही राहिली आमची. विचारायला आलतो आम्ही तुले. अरे बुडे बा चुकून झालं ते, मातोंडातून निघून गेलं. सांगा ना काय म्हणत होते. नाही जाऊ दे तू, आता काही सांगत नाही आम्ही. चला रे गडं, चला आपण आपल्या मार्गाने जाऊ दे. हो बुडे बा, बुडे बा, हो बुडे बा. शांताराम भाऊ, त्या बुडेले राग आला तुमचा. तुम्ही राजा काही बोलत राहायचा. मी तरी ख्या करू बा, खोकललो मी तरी तुम्ही काय गोड घ्यायच्या ना अनुभव. बोलणं चालूच तुमचं. अरे काय करू सरपंच, आता कसं मी कसं तुमच्याकडे पाहून राहिलो आणि बोलून राहिलो. मला काय माहिती मामा काय आले म्हणून, माहीतच नाही ना, मला मानशीच नाही ना. माहीत असतं तर कसं कसं जबा बेकार आहे हो बा. तुम्ही जरा सगळी लक्ष नाही ठेवत. अरे तर मी तुम्हाला असं खुनवून राहिलो आणि तुम्ही बडबडच करून राहिलो. जाऊ द्या सरपंच, झाली माझ्या चूक. आता पण बुड्याला कसा समजून सांगा आता काय. आता कसं बुड्याला जाऊन भेटा लागेल आपल्याला आणि समजून सांगा लागेल. हो ते तर करावंच लागणार आहे आता. लेखा मारती आपल्यासारखे जवान पोरे गावामध्ये बिना लग्नाचे राहून राहिले. आपल्या लेखा लफडे करता येत नाही आणि आपल्या गावातले बुडे वाडे काही रंग करून राहिले बा. पाहिनं तर कोणत्या बुड्यानं बुडी पटवली ना, त्याची व्हिडिओ निघले आणि फोटो आले आणि आपण बसले का चोयात. सगळ्या कालू झाले जमीन तो घरी, आपल्याला जमत नाही हो तर काय करशील सांगतो आता. आता तो कोणतीला चावट आहे आणि ते कमली बुडी त्याच्यापेक्षाही चावट आहे. त्याला कोण काय करणार आहे सांग बरं. नाही पण लगा मला तर नवाई वाटून राहिली बा. सांग बा, आपल्या ज्याने लगा एक पोरगी नाही पटली रे. आपण कॉलेजला गेलो, शाळेत गेलो, पण एक पोरीनं आपल्या थुतळल्या घरी पाहिलं नाही वा. आणि हे पायावर बुडक 2-2, 3-3 पोट होते. आपल्या थोबळल्या घरी कोण पाहणार आहे. आपण का फेरण नबळी लावणारे आहो का. तू पाहिला उंदरा, मी पाहिलं डुबऱ्या. असे पोरं पटतात काय पुरीले पोरं कसे पाहिजे, हँडसम कंदील बुड्यासारखे, पैशावाले, खर्च करणारे. त्याच्याबरोबर पुरी जातात भाऊ. चाम पाहिजे पैसा. अवघड्या मारती बरोबर उन्हाळा तू. नोट करे गोडन, चिल्लर करे विचार. आपण आव चिल्लर. आपलं कसं आपल्याकडे पाहिजे लागते पोरी विचारच करतात, कारण चिल्लर आहे ना. नोटीकडे वय धावत जातात. बरोबर आहे. पोरीने कसं काही मागितले पटकन देते नोटीवाला घेऊन. हो गड्या तसंच आहे, कारण की आपली खिशेत खाल्ली आहे तर कोण पाहणार आहे पोरी आपल्याकडे. पोरीला कसं साऱ्या गोष्टी पुरवा लागतात बाबा. तिला 2 टाईम पाणीपुरी खावा लागते, 3 टाईम पिक्चर पाहायला लागते, तिला हॉटेलला न्यायला लागते, तिला लॉजवर न्यायला लागते. लय शौक असतात पोरीचे. तिला पिझ्झा खावा लागते, बर्गर खावा लागते, पिक्चर दाखवा लागते. तर पोरी पटतात. नाही तर मग आपल्यासारख्याकडे कोण पाहिजे भाऊ. अवघड. आपण पहिले तर नंगबाई चौगाव ना, आपल्याकडे कोण पाहणार आहे बाबा. जाऊ दे बा, आपल्या जण काही एवढे शौक पुरे केल्या जात नाही, काहीच नाही. हो तुझ्या मागं बाय कमली आली. काले आले रे बाय, साठ कमली काय म्हणते ना. पोरं हो, 10 रुपये द्या रे मला. 10 रुपये द्या बा. एक बिस्किटचा पुडा आणतो. लय भूक लागली बापा पोटाले. 2-3 दिवस झाले अनाज नाही पोटात. लस कसं होऊन राहिलं बापा. पुऱ्या गावात भीर फिरून राहिली रे बापा. कोणी वैक्याला तयार नाही मला. द्या रे 10 रुपये द्या रे बापा, नाही तुम्ही कसं चक्कर येऊन पडीन आता मी. द्या ना 10 रुपये द्या रे. बुढे आम्हाला काय 10 रुपये मागून राहिली तू. त्या कोंदील बुड्याला मागणं 10 रुपये सोडून 100 माग. खरंच बुढे कोंदिल्याला मागतो पैसे. कोंदिल्याला लवर आहे ना बुढे. लग्नच करून घेईन त्याच्याबरोबर, जाईन त्याच्या मागं, निघणं त्याचं घर. इकडे तिकडे काय भेकारासारखे 10 रुपये मागतं, गावात भन फिरतं. ओ बापा पोरं हो, तुम्ही काय बोलून राहिले बापा मला. जाऊ द्या ना आता. 10 रुपये मागणे तेवढं काम करा बा माया तुम्ही. फालतू नका बोलू ना तुम्ही आता. हो बुढे, आम्ही फालतू बोलून राहिलो. फालतू काम तर तू नाही केलं बुढे. काल यावं मग तुला रिकाम धंदे पाहिजे बुढे. बुड्डा आणि बुड्डी काल पाहिजे. कंदिल्या मागं काल गेली तू. चांगला संसार चालू होता बुढे. एक पोरगा आता तुले. त्यांनी बुडा मस्त आणि खाया पियाला साऱ्या गोष्टी करे पद्धतशीर.
नाही रे, बुडा कसं, बुडा पसंत नव्हता बुडीले. डॅनी बुडा पसंत नव्हता म्हणून तर कोणीला गेली ती बुडी. चावट धंदा आपण करा आणि 10,000 रुपये राहत मागा आता भिकारी सारखी. आणि वर म्हणते मी का भिकारी आहो का? देऊ नका बाबा पैसे, पण बोलू नका ना. जास्त चव्वाचावर काही करू नका तुम्ही. काही खरं नाही बाबा तुया, कोणी वैकून नाही राहिलं. हे घोपरं तुला बोलून राहिले. सांग आता, हे घोपऱ्याची काही हिंमत नाही तर तुया पुढे बोलायची. पण आपण कसं केलंच तसं नका रस्ता म्हणजे गाव थू करून राहिलं आपल्याला आता. हे रिकामे धंदे केले की माणसाच्या भोवती येते. आता कसं झालं, मी इकडली ना तिकडली वांग्यासारखी उकडली. आता काही फायद्यात आहे काय? जाऊ दे, आपल्याला काय करावं लागतं तिथे पाकतो नाही तिथे जाऊ दे गेली. अरे बुडे बा, केलं तर केलं राजा, एवढं मोकाट करत असतात का? अरे होतं तुमचं लफडं साऱ्या जगाचीच आहे. माणसं कोणती चूक नाही, बाय कोणत्या चूक नाही, पण कसं लपून चुकून असते. तुम्ही सारा उजागरच लावलं, सारा गावाले डिंडोरा. कधी चालले भेटेले, दिवस निघला की चालले. मग माझं झाल्यावर असं होणारच. आता घरचे काय तुम्हाला घेणारच घरात? हो राजा बुडबा, याच्यात कसं चुकी कसं तुमच्या घरची आलीची नाही, तुमची सारी चुकी आहे. आता सांगा, साऱ्या गावाला माजून झालं, सारे लोक थू करून राहिले, त्याच्या तुमच्या घरचे जे तोंडावर थू करून राहिले. आता सांगा ते कसे घरात येतील तुम्हाला? हो न गड्या, झाली माझ्यानं चुकी, मी माफी मागायला तयार आहे ना बायकोची माय, पण ते गोटही घेत नाही गड्या. काय करतो, कसं माणसाच्या चुकी होते ना, माणूसच कसं चुकीचा पुतळा आहे ना, चूक होणारच आहे. अरे अशी कशी काय चूक होईन हो? साऱ्या गावाला उजागर केलं ना तुम्ही ना. कधी बी त्या बुढीजवळ सांग तुम्ही बसेल त्या कमलीजवळ. सारं उजागर झालं ना, फोटो व्हिडिओ आले तुमच्या गावामध्ये, तरी म्हणता की मी असं तसं. अरे गड्या, मा चुकलं, आता काय सांगू मी आता. म्हणशी ना कसं गड्या, आता तूही होतं त्या कमली बरोबर, तू निसटला आणि मी अटकलो. आता मा सारं माझं झालं, तू काहीच नाही झालं, तुझे नावही नाही आलं, कोणी म्हणूनही राहिलं. सांग बरं, तू काय माबरोबर लफडं नाही केलं का? हे त्या कमलीले आपण दोघं जण होतो बा तिच्या मागं. ओ बुडबा, पहिली गोष्ट सांगतो मी, मा नाव घेऊ नका कुठे. सांगून राहिलो, मा ना आज ढबोर काही करू नका तुम्ही, हे नाव देणं गावात. तुमचं तुम्ही पा, तुम्ही का मा गळ्यात टाकता का ती? अशा अगोपणा करू नका. आता काढली तोंडातून गोष्ट, आता डबल काढायची नाही. काय गोष्ट काढायची नाही? माई बदनामी झाली, मा घरातले मला घेऊन नाही राहिले, तुला का मी तसं सोडणार का म्हणून शिरा? माबरोबर तू बी आता, तू बी होता ना चालू. ओ बुडे बा, आपसात काले भांडणं करून राहिले, दोघांनी मिळून मिसळून खाल्ली. तुमचं ढबर फुटलं, मुंजीला भाऊचं कशी झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. तुमच्यासारखी अति केली नाही ना, म्हणून माती झाली नाही मुंजीला भाऊची. पण तुम्ही आता कसं मुंजीला भाऊचं नाव घेऊ नका, विनाकारण बदनामी करू नका. मग मा बजेट कोण बसवीन आता? मी का 3 दिवस झाले जेवलो नाही, खायला नाही, पियला नाही, उपाशी तापाशी इकडे तिकडे बनवून फिरून राहिलो. घर असून घरातले येऊनही देऊन राहिले. अरे बुडबा, एकदम सोपी आहे ना. कंदील आली काय रे? हे आली का मा सत्यानाश करणारी? आली होती तोंड खायला निकटून किंवा पहिले सारा सत्यानाश झाला ना माया. घरातले दारातले सारे थू करून राहिले ना मा तोंडावर. मले तोंडा काय जागा नाही राहिली तुझ्या पायी. तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली गावात, आणि मला तोंड दाखवायला जागा राहिली ना. सगळे लोक मार थू करून राहिले ना, हळहळ करून राहिले ना. कोणापायी करून राहिले ते? तुमच्या पायी. अरे बापा, तुम्ही दोघांचे भांडणं थांबवा आता. चुप राहा बरं दोघं जण. काय गडा बरोबर आहे की? हो, तुम्ही दोघं जण चुप राहा. आणि एक काम करा आता, कसं कमला बुडीले कसं तो डॅनी बुडा वागत नाही, पण कोणतरी बुड्याला घरात त्याची बायको येऊ देत नाही, पोरगा येऊ देत नाही. तर मग तुम्ही एक काम करा. आता कोणतं काम करायला लावतो बा? काय करायला लावतं का दोघांले? का मरायला लावतं का आम्हाला आता? अरे मरा घाल लागते. तुम्ही दोघे जण आता लग्न करून घ्या, नवरा बायको व्हा तुम्ही, खरोखर लग्न करा. पण त्याच्या उराड जा. डायरेक्ट म्हणा की अर्धी इस्टेटचा मालक मी आहो, माझी बायको आहे मी आहो. कोण तुम्हाला घराबाहेर तिथं काढून तर पहा. मग तुम्ही असे इकडे तिकडे वन भटकसा, गल्ल्या फिरसा, तुमचा मेळ येणार आहे काय? अरे खूप चांगली सल्ला दिसून राहिला तू. हा पहिली बायको असल्यावर दुसरी बायको करायला लाव मला. अरे बाबा, पहिल्या बायको भागलं नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे गेले की नाही? मग तिली बायको करा ना, तर तुमचा कसं बजेट बशी. नाही तर मग काय आहे, काही खरं नाही तर मग तुमचं असं फिर नाही तुम्हाला वन बायको करून घ्या त्या कमला बुडीले. अरे गड्या कोणती, तू लग्न करून घे या कमली बरोबर लग्न कर. का कमले? हा नवरा चालते ना तुले? हा कंदीला चालते ना तुला नवरा? तुम्ही म्हणसान तसं बाबा, फक्त यानं कसं मला खाऊ पिऊ घाला बाबा. 3 दिवस झाले गावात असेच फिरून राहिले बाबा वाऱ्यावर. काहीच नाही पोटात, एवढी भूक लागली काय सांगू आता, काय सांगू. भुकीपुढे काहीच नाही बाबा, भुकीपुढे काहीच दिसत नाही ना, काहीच नाही. हा बुडबा, लग्न करून घ्या कमला बुडी बरोबर.
मग चला मित्र, आता पाहू पुढच्या भागामध्ये लग्न होते नाही होत, आता कोणत्या बुड्याचं काय म्हणणं आहे काय नाही तर हां. चला मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे व्हिडिओ आपला पब्लिश करा.